कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून विघ्नहर्ता कॉलनीत दाम्पत्यावर हातोडा आणि चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पती पत्नीचा मृत्यू झाला। या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात संतापाची लाट उसळली। संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर संशयित फरीद अब्दुल शेख याचे बेकायदा शेड महापालिकेच्या पथकाने बुलडोझरने जमीनदोस्त केले। यावेळी दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। स्वातंत्र्यदिनी सकाळी मनीषा केसरेकर घराबाहेर चूल पेटवत असताना शेजारी राहणाऱ्या फरीद शेखने रस्त्यावर कचरा टाकला। यावरून दोघांमध्ये वाद झाला। पती मोहन यांनी मध्यस्थी करून शेखला समजावण्याचा प्रयत्न केला। संतप्त शेखने दोघांवर हातोड्याने हल्ला केला। दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर संशयित तेथून पसार झाला। या हल्ल्यात मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला। गंभीर जखमी मोहन यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। मोहन यांच्या मृत्यूची बातमी कुपवाडमध्ये पसरताच संतापाची वातावरण निर्माण झाले। केसरेकर यांच्या घरासमोर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि महिलांनी मोठी गर्दी केली। संशयिताचे बेकायदा शेड तातडीने पाडावे अशी आक्रमक मागणी केली। नितीन शिंदे, राहुल बोळाज, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी लावून धरली। संतप्त नागरिकांच्या मागणीनंतर दुपारच्या 4च्या सुमारास महापालिकेचे पथक विघ्नहर्ता कॉलनीत दाखल झाले। संशयिताचे शेड बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते।